34 जणांचा मृत्यू। नमस्कार, मी दीपक पळसुले। रात्रीचे 10 वाजता आहेत। 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। पूर्व परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केल्यानंतरही मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं कूच केली आणि वाटेतच मनोज जरांगेंना सरकारकडून सरप्राईज मिळालं। मनोज जरांगेंना मुंबईत 1 दिवस आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली। अर्थात ही परवानगी अटी शर्तींसह देण्यात आली। 29 तारखेला फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन करण्याची मुभा असेल। तसंच आझाद मैदानावर 5000 आंदोलकांनाच एंट्री असेल असं परवानगी देताना म्हटलं गेलंय। दरम्यान जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। आझाद मैदानावर 1000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान मनोज जरांगेंना 1 दिवसाच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर 1 दिवसाचीच परवानगी देण्यात आलेली आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 इतक्या वेळेतच हे आंदोलन करता येईल। आझाद मैदानावर केवळ 5000 आंदोलकच येऊ शकतात। जरांगेंसोबत फक्त 5 वाहनं आझाद मैदानापर्यंत जातील। इतर वाहनांना ईस्टर्न फ्रीवेनं केवळ वाडी बंदर जंक्शन पर्यंतच मुभा देण्यात आली आहे। आखून दिलेल्या मार्गातूनच मोर्चा काढणं बंधनकारक राहील। परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही। आझाद मैदानात अन्न शिजवायला किंवा कचरा टाकायला मनाई करण्यात आली आहे। 1 दिवसाची परवानगी देत असाल तर 1 दिवसात मागण्याही मान्य करा अशी प्रतिक्रिया यावर मनोज जरांगेंनी दिली। असं असलं तरी परवानगी मिळाली म्हणून सरकार आणि न्यायालयाचे त्यांनी आभारही मानलेत। कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही, आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे। पण ते 1 दिवसात नाही, तुम्ही 1 दिवसात जर दिलं परवानगी तर मग 1 दिवसात अंमलबजावणी करावं लागेल। नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तोवर बसणार। म्हणजे 1 दिवसाची परवानगी मान्य नाही। आता 1 दिवसात काय मग करा अंमलबजावणी। अंमलबजावणी केली तर मान्य। 1 दिवसात करा, तुम्ही जवळ मान्य करत नाही त्यावर मी बसणार। त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक केलं, त्यांचं स्वागत पण केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण। पण मी ऑर्डर वाचली नाही, मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती ऑर्डर वाचतो, नंतर काय ठरवायचं आणि तरी पुढचंही सांगतो। मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही, आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे। पण ते 1 दिवसात नाही, तुम्ही 1 दिवसात जर दिलं परवानगी तर मग 1 दिवसात अंमलबजावणी करावं लागेल। जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं कूच केली। वाटेत हजारो कार्यकर्ते त्यांना येऊन मिळाले आणि त्यांनी मुंबईची वाट धरली। पाहुयात सकाळपासून घडलेल्या या प्रवासातील महत्त्वाच्या काही नोंदी। मनोज जरांगेंकडून गणरायाच्या मूर्तीचं पूजन, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवीकडून जरांगेंची भेट, जरांगेंची पत्नी आणि त्यांच्या मुलीला अश्रू अनावर, पत्नीसोबत मुलीची सुद्धा जरांगेंनी गळा भेट घेतली। मुलीला चक्कर आल्याच्या नंतरही जरांगे पुढे मार्गस्थ झाले। पैठण फाट्यावर कुटुंबाकडून जरांगे पाटील यांची ओवाळणी केली गेली। वडीगोद्रीमध्ये मोर्चाचं जंगी स्वागत झालं।
जरांगे यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण मंत्री विखे पाटलांनी दिलं. उदय सामंत आणि माझ्यातही त्याबाबत काहीही बोलणं झालेलं नाही असंही विखे पाटील म्हणाले. त्यामुळे सरकारकडून समन्वयाची भूमिका घेण्यासाठी विखे आणि उदय सामंत हे जरांगेंना भेटणार असल्याची माहिती पुढे येत होती. त्याचवेळी विखेंनी ही भूमिका स्पष्ट केली. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील आणि रावसाहेब दानवे यांची भेट झाली. ही भेट वैयक्तिक कारणासाठी झाल्याचं विखेंनी सांगितलं. अशी काही चर्चा झालेली नाहीये. भेट घेण्याचं प्रयोजन नाही. अशी कुठली त्या संदर्भात माझी आणि उदय सामंत साहेबांचं आमचं बोलणं झालं नाही. असं की शेवटी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे ना. आणि त्यामुळे मी तर सकाळी बोललो की शासनाची भूमिका या सगळ्या विषयामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यासाठी सकारात्मक आहे. आता आणि त्यांची तयारी असेल शासनाबरोबर चर्चा करण्याची तर आम्ही तयारच आहोत ना. पण असं की दोन्ही बाजूनी त्या संदर्भात मला वाटतं झालं पाहिजे, समन्वय झाला पाहिजे. मनोज जरांगे यांचं पूर्वी आंदोलन झालं तेव्हा त्यातील अनेक मागण्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे जरांगेंनीही संयमानं घ्यावं असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे आंदोलन झालं होतं. त्याच्यातल्या अनेक मागण्या माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत. देवेंद्रजी देखील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतोय. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे आणि गणेशोत्सव हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे जनतेला त्रास होणार नाही अशी भूमिका त्यांनी घ्यावी ही आमची सगळ्यांची देखील विनंती आहे. एकनाथ शिंदे यंदा त्यांच्या साताऱ्यातल्या मूळ गावी म्हणजे दरेमध्ये जाऊन गणेशोत्सव साजरा करणार होते. मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दरेचा दौरा रद्द केला. लोकशाहीनं आंदोलनाचा हक्क दिला असला तरी आंदोलनामुळे कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. आपण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं होतं याची आठवण करून द्यायला देखील शिंदे विसरले नाहीत. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे. परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला. 10% आरक्षण दिलं आणि ते आरक्षण आजही कायम आहे. त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र देणं असो, मराठा समाजासाठी ज्या काही योजना लागू करणं असो, या सर्व योजना जस्टिस शिंदे कमिटी असेल, गायकवाड कमिटी असेल, त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयासंबंधी जेव्हा त्यांनी आंदोलन केलं, एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसजीच्याच नावाने त्या ठिकाणी कल्लोळ केला आणि आताही ते देवेंद्र फडणवीसच्या नावाने कन्नोड करतो आहे. ज्या व्यक्तींनी या मराठा आरक्षणाला पूर्ण रूप दिलं, मूर्त रूप दिलं, त्या व्यक्तीच्या नावाने या ठिकाणी नेहमीच एकेरी भाषेची सुरुवात जरांगे पाटलांनी केली. माननीय देवेंद्रजींच्या आईवर घेऊन, परिवारावर घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते जे आरोप करतात आहे, महाराष्ट्र पुन्हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कुठलेही आंदोलन असो, काहीही घडो, जास्त पाऊस आला, कमी पाऊस झाला, जिल्हा प्रशासनाशी माझा संवाद असतोच. त्यामुळे सामान्य नागरिकाची सुरक्षा आणि सामान्य नागरिकांचं कम्फर्ट हे राखलं गेलं पाहिजे असेच आदेश प्रत्येक वेळी असतात. याच आंदोलनात नाही, प्रत्येक गोष्टी. आता गणपतीची मिरवणूक निघणार आहे, आमच्या सूचना असतातच. गणपती येणार आहेत, सूचना आहेत. गणपतीचं विसर्जन होणार आहे, सूचना आहे. हे सरकारचं आणि प्रशासनाचं प्रचंड मोठं दायित्व असतं आणि एक मोठं टेन्शन असतं की हे सगळं व्यवस्थित पार पडावं. आणि यानंतर बातमी आजच्या दिवसभरात सगळ्यात जास्त चर्चेत असलेली बातमी एका ऐतिहासिक भेटीची. तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी हजेरी लावली. उद्धव, रश्मी आणि आदित्य ठाकरे तिघांनीही शिवतीर्थावर जाऊन
गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर पोहोचले. तब्बल 2 तास ही कौटुंबिक मैफिल रंगली. तर उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये 10 मिनिटं स्वतंत्र चर्चा झाली. त्यामुळे या भेटीत नक्की काय चर्चा झाली यावर ठाकरे बंधूंच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरणार आहे. काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवरही हजेरी लावली होती. मराठी विजय मेळाव्याच्या निमित्तानं दोन्ही भाऊ एकत्र आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे आज झालेली भेट उद्धव राज ठाकरेंच्या एकीचा नवा अध्याय ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ठाकरे ब्रँड म्हणजे काय याची झलक पुन्हा पाहायला मिळाली. ठाकरे कुटुंबाच्या 3 पिढ्या फोटोमध्ये एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या. उद्धव आणि राज ठाकरेंनी प्रबोधनकार बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंचं स्केच असलेल्या फ्रेम समोर एकत्र फोटो काढला. तर अमित आणि आदित्य ठाकरेही एकाच फ्रेममध्ये दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी राज ठाकरे जेव्हा गेले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो फ्रेम जवळ दोन्ही बंधूंनी फोटो काढला होता. उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांसाठी शिवतीर्थावर खास अल्पोपहाराचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये इडली वडा, सांबार, दहीवडा, पाणीपुरी, भेळ आणि उकडीचा मोदक अशा मेनूचा आस्वाद यावेळी ठाकरे कुटुंबियांनी घेतला. शर्मिला ठाकरेंनी सर्व कुटुंबाचं खास आदरातिथ्य केल्याचं पाहायला मिळालं. गणेशोत्सवानिमित्त ठाकरे बंधू एकत्र आले, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतात पाहूया. आज एकत्र येताना दिसत आहेत. गणेशोत्सव आहे, दोघंही भाऊ एकत्र आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनं देखील कुठेतरी हे पाऊल आहे. मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना. दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीवर नारायण राणे आणि छगन भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया. अनेक वर्षांनी 2 भाऊ एकत्र येत आहेत. तू का अपशगुन करतोस? कुटुंब एकत्र येत आहे दोघे. त्याचा काय संबंध आहे? अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू वगैरे एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय आहे? आम्ही आलो, आम्ही दरवर्षीच येतो, त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला. स्वतः उद्धव ठाकरे आज त्यांच्या घरी आलेत आहेत. चांगली गोष्ट आहे ना. ती स्वतः बाप्पाचीच कृपा म्हणायची की एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत. चांगली गोष्ट आहे. बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो, तसं या 2 भावांच्या मनोमिलनासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो. चांगली गोष्ट आहे. राज ठाकरेंच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पहिल्याच दिवशी हजेरी लावली. पाहुयात कोणकोणते नेते